मंडळी, इमारत बांधकाम किंवा कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट्स दरम्यान काही अनपेक्षित अपघात किंवा घटना ह्या घडू शकतात, ज्यामुळे कन्स्ट्रक्शन केलेले बिल्डिंगचे स्ट्रक्चर तसेच बांधकामासाठी लागणारे मटेरियल मशिनरीज या डॅमेज होऊन खूप मोठे आर्थिक नुकसान हे कॉन्ट्रॅक्टर किंवा प्रिन्सिपल एम्प्लॉयरला होऊ शकते। म्हणून मंडळी, अनपेक्षित अपघातामधून होणाऱ्या मोठमोठ्या आर्थिक नुकसानापासून बचाव करण्यासाठी म्हणून विविध इन्शुरन्स कंपनीने कार पॉलिसी म्हणजेच कॉन्ट्रॅक्टर ऑल रिस्क इन्शुरन्स पॉलिसी ही सुरू केलेली आहे। मंडळी, या पॉलिसीद्वारे होणाऱ्या आर्थिक नुकसानीचा सर्व खर्च इन्शुरन्स कंपनी तुम्हाला देते। नमस्कार मंडळी, मी निलेश पुंड, तुम्ही पाहत आहात अरुणा फाउंडेशन यूट्यूब चॅनल। मंडळी, तुम्ही जर प्रिन्सिपल एम्प्लॉयर म्हणजेच डेव्हलपर आहात किंवा बांधकाम करणारे ठेकेदार म्हणजेच कॉन्ट्रॅक्टर आहात तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत कार पॉलिसी म्हणजे काय, कार पॉलिसीची गरज का आहे, कार पॉलिसी ही कोणी व का घेतली पाहिजे, अशा अनेक कार पॉलिसीच्या प्रश्नाबद्दल माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। मंडळी, सर्वात प्रथम आपण बघूया कार म्हणजेच कॉन्ट्रॅक्टर ऑल रिस्क पॉलिसीची गरज का आहे। मंडळी, कार पॉलिसी ही कन्स्ट्रक्शन प्रोजेक्टच्या ठिकाणी बिल्डिंगचा पाया उभारण्यापासून ते बिल्डिंग प्रोजेक्ट पूर्ण होईपर्यंत किंवा बिल्डिंग प्रोजेक्टच्या दरम्यान होणाऱ्या कोणत्याही अनपेक्षित अपघातामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीपासून सर्वसमावेशक विमा संरक्षण देते। समजा बांधलेली इमारत किंवा बिल्डिंग पडली किंवा आग लागली तर त्यामध्ये होणारे सर्व नुकसान जसे की मशिनरीचे नुकसान, मटेरियलचे नुकसान आणि इतर नुकसान याची सर्व भरपाई कार पॉलिसी मार्फत इन्शुरन्स कंपनी काम घेतलेल्या ठेकेदाराला किंवा डेव्हलपरला देते। म्हणून कार पॉलिसी घेणे सर्व ठेकेदाराला आणि डेव्हलपरला गरजेचे असते। मंडळी, आता आपण बघूया कार पॉलिसी कोणत्या परिस्थितीमध्ये कव्हर करते। मंडळी, कार पॉलिसी ही लोकेशन रिस्क, टेस्टिंग अँड कमिशन रिस्क, ॲक्ट ऑफ गॉड म्हणजेच नैसर्गिक आपत्ती जशी की वादळ, चक्रीवादळ, भूस्खलन, भूकंप इत्यादी, हँडलिंग रिस्क, रिस्क ऑफ ह्युमन एलिमेंट्स म्हणजेच बिल्डिंग बांधताना इंजिनियर किंवा इतर व्यक्तीकडून होणाऱ्या निष्काळजीपणामुळे जर नुकसान झाले तर हे नुकसान पॉलिसीमध्ये कव्हर केले जाते, आणि टेस्टिंग परेल्स या अशा सर्व प्रकारच्या घटनांमधून होणाऱ्या नुकसानाबद्दल कार पॉलिसी कव्हर करते। मंडळी, आता आपण बघूया कार पॉलिसी कोणत्या परिस्थितीमध्ये किंवा अपघातामध्ये कव्हर करत नाही। नंबर 1, युद्ध आणि युद्धासारख्या संकटामध्ये आणि इतर अशा खालील दिलेल्या सर्व परिस्थितीमध्ये होणाऱ्या नुकसानाबद्दल कार पॉलिसी कव्हर करत नाही। मंडळी, आता आपण बघूया कॉन्ट्रॅक्टर्स ऑल रिस्क इन्शुरन्स अंतर्गत थर्ड पार्टी लायबिलिटी म्हणजे काय आहे। बिल्डिंग प्रोजेक्टच्या होणाऱ्या अपघातामुळे परिसरामधील इतर लोकांचे शारीरिक आणि आर्थिक नुकसान होत असेल तर असेही नुकसान या पॉलिसीद्वारे भरपाई म्हणून देण्यात येते। मंडळी, आता आपण बघूया कार पॉलिसी कोण काढू शकतो किंवा कोणाला लागू आहे। मंडळी, ही पॉलिसी प्रिन्सिपल एम्प्लॉयर किंवा डेव्हलपर तसेच प्रायमरी कॉन्ट्रॅक्टर आणि सब कॉन्ट्रॅक्टर यांना काढणे कंपल्सरी आहे किंवा यांना लागू होते। मंडळी, आता आपण बघूया कार पॉलिसीचा मिनिमम आणि मॅक्झिमम पिरियड हा किती दिवसाचा असतो। मंडळी, कार पॉलिसी तुम्ही कमीत कमी 3 महिन्याकरिता घेऊ शकता आणि जास्तीत जास्त 84 महिन्यापर्यंत म्हणजेच 7 वर्षापर्यंत ती तुम्ही घेऊ शकता। मंडळी, आता आपण बघूया कार पॉलिसी काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे महत्त्वाचे असतात। मंडळी, खालील दिलेले सर्व कागदपत्रे हे कार पॉलिसी काढण्यासाठी आवश्यक असतात। या कागदपत्रानुसार तुम्ही कार पॉलिसी काढू शकता। मंडळी, कार पॉलिसी काढताना विविध इन्शुरन्स कंपनीचे कव्हरेज हे वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळे असतात आणि म्हणून कार पॉलिसी घेताना एक्सपर्टचा सल्ला घेऊनच तुम्ही ती घ्या, जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही।
जर मंडळी कार पॉलिसीबद्दल प्रामाणिकपणे आणि विश्वसनीय सेवा आमच्याकडून घेण्यासाठी तुम्ही आम्हाला खालील दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता। मंडळी, कार पॉलिसी का फायद्याची आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे। तुम्हाला या पॉलिसीबद्दल काय वाटते, तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या अरुणा फाउंडेशन यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या नवीन विषयाच्या माहितीमध्ये। धन्यवाद।